time shortage, we will move to our next lecture. I would like to request Chairperson Vaidya Sujata Jagtap Ma'am, HOD and Professor Stree Rog Department, Ayurved Mahavidyalaya Science, and Co-Chairperson Vaidya Nishikanta Kaur Madam, Associate Professor Stree Rog Department, YMT Ayurved Medical College, Kharghar. Our next lecture topic, male infertility, and speaker, respected Vaidya Vinay Velankar sir, eminent Ayurveda physician, Dombivli. I would like to give my charge to Dr. Shrivani to introduce about sir. हॅलो, आपल्या सर्वांना वेलंकर सरांबद्दल तर माहितीच आहे. मला नाही वाटत त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे, पण तरीही औपचारिकता म्हणून मी सांगते. सरांनी 1982मध्ये आयुर्वेद महाविद्यालय सायन येथून BMS कंप्लीट केलेलं आहे. 1983 पासून डोंबिवलीमध्ये आयुर्वेद पंचकर्म चिकित्सक म्हणून व्यवसाय करत आहेत. 1985 to 1990 मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य आयुर्वेद विभाग. 1987 to 1992 महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन या संस्थेचा संघटन मंत्री म्हणून काम केलेलं आहे. कार्य अध्यक्ष आयुर्वेद व्यासपीठ, देश पातळीवर आयुर्वेदीय पदवीधरांचे संघटन, आरोग्यवर्धिनी व यशोदीप 97. टायमिंग होतं ते ऑलरेडी उलटून गेलेलं आहे, पण आता बोलायचं की नाही असं माझ्या डोळ्यासमोर प्रश्न आहे. पण तिकडे रामदास डोळेवटावरून बसलेला आहे, दोन्ही रामदास. त्यामुळे मी नमनाला घडावर पाणी असं न करता मुख्य विषयाला हात घालूया. एक बातमी मध्यंतरी काही वर्षापूर्वी TV वर आणि सगळ्या न्यूजपेपरमध्ये आली. जगातल्या सगळ्या सायंटिस्टचा असा निष्कर्ष आहे की जगातल्या सगळ्या पुरुषांचं स्पर्म काउंट कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामागची अनेक कारणं आहेत, ती आत्ताच्या या सगळ्या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये बघायला मिळतील. पण ही फॅक्ट आहे. आणि आपल्याला असं लक्षात येईल की सध्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाचे भरपूर पेशंट बघायला मिळतात. म्हणजे माझ्यासारखा जनरल प्रॅक्टिशनर सुद्धा दर आठवड्याला 2 नवीन पेशंट आयदर फिमेल आयदर मेल बघायला मिळतात. मी तर काय इन्फर्टिलिटी क्लिनिक म्हणून चालत नाही, जे चालवतात त्यांच्याकडे तर हा रेशो खूप आहे. आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर काय करावं लागेल, काय केला पाहिजे. वेळेची मर्यादा बघता T20 सारखी मॅच खेळण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 5-6 ओव्हरमध्ये सगळी बॅटिंग करून थांबायचं. एक दुसरी गोष्ट, मगाशी रामदासनी सांगितलं तसं जिथे सगळी शास्त्र थांबतात तिथे आयुर्वेद चालू होतोय, लक्षात घ्या. त्यामुळे इन्फर्टिलिटीसाठी लोक अक्षरशः लाखो रुपये खर्च करतात आणि त्याचं निष्पन्न काही होत नाही. जर नीट पद्धतीने आपण आपल्या पद्धतीची चिकित्सा केली तर आपण चांगले रिझल्ट्स देऊ शकतो. 2 शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, वंध्यत्व आणि षंडत्व. त्यामुळे वंध्यत्व म्हणजे काय आणि षंडत्व म्हणजे काय. वंध्यत्वामध्ये संभोग क्षमता प्राकृत असूनही पुरुष बीजामध्ये विकृती असेल तर त्याच्यामुळे संतान होत नाही किंवा उत्पत्ती होत नाही, त्याला वंध्यत्व म्हटलंय. आणि षंडत्व किंवा शांड्य म्हणतो आपण, त्याच्यामध्ये त्याला आपल्याकडे क्लैब्य असा शब्द संस्कृतमध्ये आलेला आहे. बीज प्राकृत असून सुद्धा जननेंद्रियाचा हर्ष हा धर्म अल्पांशाने किंवा पूर्णांशाने नष्ट होतो आणि म्हणून त्याच्यामुळे संभोग क्षमता कमी होते. त्यामुळे हा फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. 2 पद्धतीचं याचं विवरण करता येईल. एक म्हणजे रचनात्मक आणि क्रियात्मक. रचनात्मक मध्ये 4 गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात, तेवढ्या मी हायलाइट केले. एक म्हणजे स्पर्मॅटिक कॉर्ड ऑब्स्ट्रक्शन असतं, अनडिसेंडेड टेस्टिकल्सचे पेशंट बघायला मिळतात, टेस्टिक्युलर ॲट्रोफी आणि टेस्टिक्युलर ट्यूमर असे साधारणतः 4 प्रकारचे बघायला मिळतात. क्रियात्मकमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या स्रोतदृष्टीमध्ये हा विषय सांगितलेला आहे. हेतूंचा जर विचार केला तर खूप बोलता येईल. आपण सगळे ज्ञापक आहात, त्यामुळे एक त्यातले काही हायलाइट करण्यासारखे आहे. विरुद्ध आहाराचं जो आपल्याकडे वर्णन आलेलं आहे
त्यामुळे काय होतं त्यातला पहिला शब्द शांढ्य वापरलेला आहे. आणि आता आपल्याला असं लक्षात येईल की आत्ताच्या जनरेशनमध्ये किंवा सध्याच्या समाजातल्या ज्याला प्रचलित स्थितीमध्ये आपण विरुद्ध आहारच करतोय. त्याची चहा बिस्किट किंवा चहा पावापासून सुरुवात होते की लेट नाईट 11:30 वाजता नवरत्न कुर्मा खाण्यापर्यंत सगळे. कारण आता हॉटेलात मिळणारा कुठलाही पदार्थ हा तुमच्या आरोग्याला हितकर नाही आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, तो टीव्हीवरती तो एक काय नाव त्या कपूरचं, खाना खजाना, संजीव कपूर, त्याला आपल्या लोकांनी मोठं पारितोषिक दिलं पाहिजे. कारण समाज बिघडवायचं सगळ्यात मोठं काम तो करतो. कारण तो जे काही दाखवतो ते विरुद्ध आहाराचं आदर्श उदाहरण आहे. आणि आमच्या सगळ्या बायका दुपारी ते युट्यूबवर बघून नको ते उद्योग घरी करतात. कोरोनामध्ये आपण बघितलं की सगळ्यांना काय काय खायला घातलंय बायकांनी, म्हणजे इम्युनिटी निर्माण करायची का इम्युनिटी कमी करायची. त्यामुळे हा विरुद्ध आहाराचा सगळ्यात मोठा परिणाम आहे असं आपल्या लक्षात येईल. त्याच्यानंतर अतिलवण, आपल्याकडे अतिलवणामुळे काय होतं सांगितलेलं आहे. तुम्ही आता कुठल्याही दुकानात गेलात ना, तो सगळं प्लॅस्टिकच्या आणि अशा चकचकीत ह्याच्यात बांधलेले पदार्थ दिसते. मग त्यात 50 प्रकारचे फरसाण, 50 प्रकारचे शेव, 50 प्रकारचे चिप्स, आणि ते किती खातो आम्ही. एक पुडा फोडला की तो संपेपर्यंत कधी आपण ठेवत नाही. मला आठवतंय मी जामनगरला चाललो होतो कार्यक्रमाला. बांद्रा टर्मिनसला गाडी सुटायची होती. माझ्यासमोर एक गुजराती महिला होती आणि एक साधारणतः 3 वर्षाची मुलगी होती का मुलगा मला आठवत नाही. पण तिने गाडी चालू होईपर्यंत 3 त्या चिप्सची पाकिटं खाल्ली होती. आणि गाडी सुरू व्हायच्या आधी त्या बाईने अजून बोलवलं आणि ती 3 घेऊन ठेवली. का तर ही पुढे मुलगी वाटेत हट्टीपणा केला तर काय करायचं. मला शेवटी राहावलं नाही. मी त्या बाईला म्हटलं, अहो ह्या मुलीच्या आयुष्याची तुम्ही किती बर्बादी करताय, कल्पना आहे का तुम्हाला. ह्यांना पुढे मुलं होणार नाहीत म्हटलं, हे असं सगळं खाद्य खायला घालतायत. मी तिला सांगितलं शेवटी मी डॉक्टर आहे. मग तिने ती पाकिटं लपवून ठेवली. पण हे समाजात घडतंय की नाही बघा तुम्ही. त्यामुळे याच्यावर खूप काही तपशिलात बोलत नाही, आपण सगळे वैद्य आहात. अकाल भोजन पुढे याच्यात येणार आहे. योग्य समय भोजन केलं तरच उपयोग आहे, लक्षात घ्या. आता आपण सगळे रात्री 9, 9:30, 10च्या नंतर जेवणारा सगळा वर्ग आपण बघतो. तर अकाल भोजन हे त्यातलं एक कारण आहे, लक्षात येतं. अति कटू, अति तिखट खाण्याची काही जणांना सवय असते, त्याचा आपल्याकडे ग्रंथात रेफरन्स आहे. अति मद्यपान, नको त्या गोष्टीला आता आपण प्रतिष्ठा प्राप्त केलेली आहे, त्यामुळे तो एक विषय आहे. वृक्ष आहार, काही याच्यावर बोलायला पाहिजे असं नाही. सध्या सगळं सीडलेस मार्केटमध्ये मिळतंय. आणि हा सीडलेस जे आहे ना, तो ह्याच्यासाठी प्रमुख हेतू हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पपई सीडलेस, द्राक्ष सीडलेस, आता आंबा पण सीडलेस आलाय, माहिती नसेल तर. त्यामुळे याच्यामध्ये पुनरुत्पादन करण्याची क्षमता नाही. असे पदार्थ आम्ही खाल्ले तर आम्ही पुनरुत्पादन करू शकणार आहोत का. एक दुसरी गोष्ट, जे बीजद्रव्य आहेत म्हणजे गहू, ज्वारी, नाचणी, तांदूळ, बाजरी, मका, हे आम्ही खात नाही आहेत. आम्ही शेव बटाटा पुरी, पिझ्झा, बर्गर, मॅगी, रफल्स, कुरकुरे, ह्याच्यात कुठेही बीजद्रव्य वाढवणारी हे नाही आहेत. मग असा अबीज आपण आहार घेतला तर हेच होणार आहे, लक्षात घ्या. अनावश्यक मेडिकेशन कितीतरी, म्हणजे माझा एक मित्र त्याने परवा जरा ताप वाटलं, 2 क्रोसिन तोंडात टाकल्या. मग अमुक नाही वाटलं, मग त्याला परत क्रोसिन म्हणजे काय, डोलो म्हणजे काय हे माहित नाही. मग नंतर बरं नाही वाटलं म्हणून 2 डोलो टाकल्या. म्हणजे आमच्या लहानपणी श्रीखंडाच्या गोळ्या मिळायच्या ना. आता हे सगळं किती विनाशकारक आहे. इथपासून ते ब्लड प्रेशरचे औषधं, डायबिटीसचे औषधं सगळे, आणि अक्षरशः सुकाळाने लोक खातात. हल्ली मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये मल्टी ड्रग्ज वापरण्याची पण एक बॅड हॅबिट झालेली आहे. त्याचाही परिणाम आहे असं लक्षात येईल. तिक्त रस अति, आता हल्ली सध्या चालायचं आणि पळायचं फॅड आहे. आणि ते कुठेतरी 10-15 मिनिटं पळून येतात आणि त्या ठेल्यावर जाऊन सगळे ज्यूस पितात. आणि त्या ज्यूसमध्ये पण आता कॉकटेल ज्यूस आहे. मग तो कोणीतरी कडुलिंबाचा पण पितो, त्याच्यातच तो अजून बेलाचा टाकतो, काय त्याचं होतं देवाला माहिती. पण ते आपल्याकडे तिक्त रसामध्ये लिहिलेलं आहे की त्याचा परिणाम कसा होतो. क्षार पदार्थ, त्याच्यावर काही बोलायला नको, त्याच्यामध्ये आपल्याकडे लिहिलेलं आहे पोषकत्व कसं कमी होतं. विहारीय हेतूंचा विचार केला तर मोटरसायकल किंवा 2 व्हीलर कुठल्याही प्रकारचे, इवन नॉट ओनली 2 व्हीलर, 4 व्हीलर असेल तरी सुद्धा उष्णता निर्माण होते.
ती जी बजाजची पल्सर गाडी आहे ना, तिथं हल्ली त्या सगळ्या गाड्यांची सीट पण अशी आहेत, म्हणजे स्क्रोटम हे गरमच होणार, कारण मागची बाई तर त्याच्यावर म्हणजे गळ्यातच बसायला लागते. सरळ सीटवाली गाडीच नाही मिळत. बघा तुम्ही, असं आहे की नाही, म्हणजे ती पडते की काय त्याच्या गळ्यामध्ये, खऱ्या अर्थाने गळ्यात पडलेली बाई असते. अव्यायाम. सध्या समाजातलं व्यायामाचं महत्व पूर्ण नष्ट झालेलं आहे आणि जे करतायत ते सगळं उलट करतायत. आमच्या लहानपणी व्यायाम झाला नाही तर आम्हाला घरी जेवायला मिळायचं नाही, पण आता तसं नाही. अगदी आता माझ्या इथे विद्यार्थिनी बसलेल्या आहेत, काल दवाखान्यात बाई आली, ती 9ला उठते. कसं काय यांचं व्हायचं? IITचा मुलगा पवायचा एकदा आला होता, तो असं 9:30-10 उठून करायचं का? अरे तुला का IITत शिकतो ना, उठून करायचं का प्रश्न आहे. आणि अव्यायाम, त्यामुळे ह्याचाही केला पाहिजे. तंग कपडे, म्हणजे ती पॅन्ट काढायला बायको किंवा आईलाच खेळायला लागते, इतके तंग. आता इतके पेशंट काही जॉईंट पेनचे येतात, बघायचं झालं ह्याची पॅन्टच वर येत नाही, ती जमते इथे. पेशंट चेक कसा करायचा? हे तंग कपडे आणि त्यात जीन्स, मग त्यात आता तर ते महिना न धुणारी जीन्स घालतात, म्हणजे किती घाणेरडेपणा करायचा, काय त्याला अर्थच नाही. म्हणजे हायजिनिक म्हणायचं का अनहायजिनिक म्हणायचं? आता त्यात फाटलेले खिडक्या दारं पण त्याला सगळे असतात. हे तंग कपडे ह्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. टिप ड्युटी. माझ्याकडे आता एक नवीन लग्न झालेलं कपल, दोघंही एकाच कंपनीत सर्व्हिसला आहेत आणि दोघांची ड्युटी संध्याकाळी 7 ते सकाळी 7. आता कसं काय गणित करायचं? पण ही फॅक्ट आहे. आणि हा IT क्षेत्रात काम करणारा जो वर्ग आहे त्याला ते मॅन्डेटरी आहे, ह्याचाही विचार आपण केला पाहिजे. अतिव्यायाम करणारे पण आहे, म्हणजे त्या व्यायामाचं जे काही शास्त्र आहे ते आम्ही चुलीत टाकलेलं आहे. त्यामुळे आपलं वय काय, आपण काय केलं पाहिजे, कशासाठी करतोय, म्हणजे वयाच्या 60चा माणूस जिमला जातो आणि तो ते बेंच प्रेस आणि पुली मारतो. तुझा व्यायाम हा स्वस्थकर व्यायाम म्हणून आहे, तुझं स्वास्थ्य नॉर्मल राहण्यासाठी आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ठरवलं पाहिजे. पण तसं होत नाही दुर्दैवाने. अति कष्ट असा एक वर्ग आहे की जो खूप कष्टाची कामं करतो. म्हणजे त्या बलराज साहनीचा पिक्चर होता ना, 2 बिघा जमीन, ती सायकल. मी आता परवा वाराणसी अयोध्येला जाणार, तिकडे अजूनही त्या सायकल रिक्षा आहेत. इतके कष्ट, मी अजिबात बसत नाही. ही 3-3 माणसं बसायची आणि तो त्या चढावरनं ती सगळी रिक्षा. हा जो कष्ट करणारा वर्ग आहे ना, त्याच्यामध्ये एक गोष्टी बघायला मिळतात. अन्य हेतू, हस्तमैथून. दुर्दैवाने मॉडर्न मेडिसिनचं ह्यातलं म्हणणं आणि आयुर्वेद पूर्ण भिन्न आहे, लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं असं आहे की हस्तमैथून ही स्वाभाविक प्रक्रिया आहे, माणूस जसं थुंकतो तसं वीर्य निघून जातं, असं अजिबात नाही आहे, हे लक्षात घ्या. मला आठवत आहे, आमच्या कॉलेजला दंडवते म्हणून सर होते, डोंबिवलीमध्ये प्रॅक्टिस करायचे, सायन्स कॉलेजला होते, काही जणांना माहिती असेल. तर आम्ही पहिला डोंबिवलीमध्ये धन्वंतरी पूजनाचा कार्यक्रम घेतला सगळ्या मेडिकल फ्रॅटर्निटीला घेऊन. त्यावेळी त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि असाच विषय चर्चेला निघाला. धन्वंतरी पूजन झाल्यानंतर मला आठवत आहे की सरांनी असं त्या 2 डॉक्टरांना सांगितलं, माझा चॅलेंज आहे, एकदा हस्तमैथून झाल्यानंतर 10व्या मिनिटाला तू पुन्हा मला हस्तमैथून करून दाखव, तुझं जर इरेक्शन आणि जरी बाहेर आलं तर माझी प्रॅक्टिस बंद असेल. आणि ही फॅक्ट आहे, लक्षात. केवळ थुंकण्यास इतकी नॉर्मल प्रक्रिया नाही आहे. आणि आत्ता समाजामध्ये पर्टिक्युलरली यंग जनरेशनमध्ये ह्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्याचं कारण 99 चॅनल्स. आणि आम्ही कशाला म्हणजे बढावा द्यायचा आणि कशाला नाही आम्ही विचारच करत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर काही दिवसापूर्वी समलिंगी मैथुनाला समर्थन देण्यासाठी मोठा मोर्चा मुंबईत निघाला होता. म्हटलं नागडे करून मारले पाहिजेत सगळ्यांना. आम्ही कशाला हे घेतोय? पशुमैथुनाचा एकाने रेफरन्स देऊन त्या मैथुनाचं समर्थन केलं होतं. ही संस्कृती नाही आहे, ती विकृती आहे. विकृतीला आम्ही पुढे आणायचं का संस्कृतीला, हे आम्ही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून हा मोठा विषय आहे अतिचिंता. आत्ता आमचा 3रीतला म्हणजे 3 वर्षाच्या मुलापासून सगळ्यांना स्ट्रेस आहे. आयांना तर खूपच आहे. म्हणजे माझ्याकडे एक बाई औषधाला आली, तिची मुलगी खरंच त्या ज्युनियर का सिनियर KG मध्ये होती आणि ती म्हणाली, अहो यांना परीक्षेचं टेन्शन येते या मुलीला. मी म्हटलं मला टेन्शनचं स्पेलिंग सांगावं, TION आहे का SION आहे? याला आम्हाला काय म्हणतात तसं खऱ्या अर्थाने ढुंगण डोवायची अक्कल नाही. आणि हिला टेन्शन कसं येतं हे आम्ही थोपवतो सगळं.
लहान वयापासून थोडे मी असंसदीय शब्द वापरतो, पण त्याला समजून घ्या तुम्ही. तर ही चिंता जी आहे ना, ही अशी इथपासून सुरुवात होते. बाकीचं आनंद हे आहे, शोक आहे, व्हेरिकोसील आहे, ऑर्कायटिस आहे. आपल्याकडे जे हेतू सांगितलेत श्लोकांबद्दल ते मुद्दामून समोर ठेवलेत, ज्याचं वर्णन आता आपण केलं ते सगळे आहे. चिकित्सा सगळ्यात महत्व आहे, हे हेतूंवर बोलायला होत. स्पर्मॅटिक कॉर्ड ऑब्स्ट्रक्शन, मला आठवत आहे एक मेडिकल फ्रॅटर्निटी मधला कन्सल्टंट MD प्रॅक्टिशनर, आणि त्याच्या सगळं लक्षात आलं त्यावेळेला स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं आणि म्हणून तो कन्सीव्ह होत नव्हता, बाकी सगळं नॉर्मल होतं. आपल्याला जर माहिती असेल तर त्या कर्णरोगामध्ये जे तेल आलेलं आहे क्षार तेल, त्याला टेस्टिकल पकडून स्पर्मॅटिक कॉर्ड कशी पकडायची आणि त्या क्षार तेलाने त्याला कसं मॉलिश करायचं असं आम्ही शिकवलं त्याला. आणि मजा अशी तुम्हाला सांगतो, काही वेळेला कधीतरी सक्सेस आपल्याला एकदम लगेच मिळून जातो. 4थ्या दिवशी त्याचं ते ऑब्स्ट्रक्शन गेलं असेल, कारण 8 दिवसानंतर लक्षात आलं की त्या बाईची पाळी चुकली आणि मग काउंट केलं त्यावेळेला ते सगळं बघायला मिळालं पुढचं चित्र. पण जोपर्यंत ऑब्स्ट्रक्शन होतो तोपर्यंत काही नाही. आता ह्या क्षार तेलाचा मसाज टेस्टिकल मध्ये स्पर्म कॉर्ड कशी पकडायची आणि शिकवावं लागतं. यंग जनरेशन असेल तर हे गाईड करता येतं आणि त्यानंतर असे रिझल्ट्स मिळू शकतात. अन्यथा हा मेकॅनिकल म्हणतात तसं प्रॉब्लेम आहे, तो दुसऱ्या यांनी तो जात नाही, त्याला असंच करावं लागतं. तर आपल्याकडे म्हटलेलं आहे ना, काही वेगवेगळे कन्सेप्ट कुठे वापरायचे, जिथे शस्त्रकर्म करता येत नाही तिथे आपण क्षार अग्निकर्म करतो. हा तसं म्हटलं तर शस्त्रसाध्य व्याधी आहे, त्या ठिकाणी हे क्षारकर्म आपण केलं आणि त्याचे रिझल्ट मिळतात. हा माणसाला नंतर, तो स्वतः डॉक्टर आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, 2-3 मुलं आहेत नंतर. पण इतक्या साध्या गोष्टीने आपण हा विषय संपवू शकतो. अनडिस्टेंडेड टेस्टिस, मला आठवतं की मी ज्याला शिकवलं असा मुलगा, लग्न झालं 2-1 वर्ष होऊन गेली आणि इश्यू नाही. नॉर्मली आपल्याकडे असं होतं की लगेच मुलीची सगळी तपासणी होते, त्याप्रमाणे ती पण झाली. ते सगळे नॉर्मल आल्यानंतर मग ह्याची तपासणी, म्हणून मग लक्षात आलं की सोनोग्राफी केल्यानंतर याला अनडिसेंडेड टेस्टिस आहे. स्पर्म काउंट चेक केलं तर फक्त फ्रुक्टोस्टेज पॉझिटिव्ह होती आणि एझोस्पर्मिया म्हणजे एकही स्पर्म नव्हता. तो माझ्याकडे आला. मगाशी रामदास म्हणाला की सगळं झालं की मग आयुर्वेद आठवतो. मग तो आला, असं असं आहे, काय करता येईल, प्रयत्न करूया. मी असं नेहमी सांगतो की कुठलीही केस नाकारायची नसते, आव्हान स्वीकारायचं असतं, म्हणजे मग यश मिळतं. थोडंसं शिकवलेलं जे सिद्धांत आहे ते जरा घासून पुसून स्वच्छ करायला लागतात. तर फ्रुक्टोस्टेज पॉझिटिव्ह होती. आपल्याकडे ND देशपांडेंचं यशस्वी औषधी म्हणून पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये हा वानरी गुटीचा फॉर्म्युला दिलेला आहे. काळे म्हणजे काळं कवचबीज, कवचबीजमध्ये पांढरं आणि काळं असं दोन्ही मिळतात. तर काळं कवचबीज घेऊन यायचं, ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचं 12 तास 14 तास, की जसं आपण वाल भिजवतो तसे त्याची सालं निघतात, ती सगळी सालं काढायची आणि मग ते जे बीज आहे ते सगळं बारीक करायचं आणि ते बारीक केल्यानंतर ते दुधात शिजवायचं, चौपट दूध टाकायचं आणि ते आटवायचं, म्हणजे त्याचा मावा करायचा. ते साधारणतः घट्ट व्हायला आलं की त्याच्यात उडदाच्या डाळीचं पीठ मिक्स करायचं आणि मग उडदाच्या डाळीचं पीठ झाल्यानंतर आपण जसे गुलाबजाम करतो तसे गुलाबजाम सारखे गोल किंवा लंबकृती असे त्याचे गोळे वळायचे, ते साजूक तुपात तळायचे आणि ते तुपात तळलेले हे वानरी गुटी जी आहे ती मधात टाकून ठेवायची आणि ती एक गोळी सकाळी आणि एक संध्याकाळी अशी द्यायची. आपल्याला हे असं बनवून जर दिलं तर इतके मॅजिक इफेक्ट्स बघायला मिळतील. या मुलाला मी ती दिली होती कारण फ्रुक्टोस्टेज पॉझिटिव्ह होती आणि काउंट नव्हता, पण अनडिसेंडेड टेस्टिस आहे. सर्जिकल करून केवळ टेस्टिकल खाली येऊन उपयोग होईल असं नाही, आपल्याला फंक्शनल त्याच्यातली डेव्हलपमेंट पाहिजे होती. आणि असं झालं की 3 आठवड्यानंतर ह्याही केसमध्ये त्या मुलीची पाळी चुकली. पाळी चुकल्यानंतर आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं तर ती UPT पॉझिटिव्ह आली. मग आम्ही याचं स्पर्म काउंट केलं, तर तुम्हाला विश्वास बसणार, याचं स्पर्म काउंट फक्त 28 मिलियन होतं, 28 मिलियन. पण त्याची क्वालिटी ऑफ स्पर्म म्हणजे आफ्टर 3.5 hours मोटिलिटी वॉज 78%. म्हणजे आपल्याकडे सुश्रुत्यामध्ये शुक्राचे दोष सांगितलेले आहेत.
त्याच्यामध्ये अतिद्रव, पूर्णपगंधी वगैरे वेगवेगळे. तर ही जी व्हिस्कॉसिटी आहे ना, ही ह्या वानरी गुटीने येते. आत्ता जो प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा लिक्विफाईड आहे, तर त्याला वानरी गुटीचा उपयोग होतो. आणि आता त्याला 2 मुली आहेत, त्या दोन्ही मुलींची पण आता लग्न झाली, जुनी केस आहे. पण हा असा अनडिसाइडेड टेस्टिकल असेल तर त्याचं स्पर्म ॲनालिसिस करा. फ्रुक्टोस्टेज पॉझिटिव्ह असेल तर यू कॅन गो अहेड. आणि अशा ट्रीटमेंट आपल्याला बाकी अन्य औषधं काय वापरता येते ते ठरवता येतं. टेस्टिक्युलर ॲट्रोपीमध्ये मात्र काही अजून यश आलेलं नाही. टेस्टिक्युलर ट्युमर असेल तर हे सर्जिकल आहेत, त्यामुळे याच्यामध्ये होत नाही. ॲट्रोपीमध्ये यापन बस्तीने काही होऊ शकतं का, प्रयोग करून बघायला लागतील. माझ्याकडे अजून तशा केसेस आलेल्या नसल्यामुळे मी त्याच्यावर कॉन्फिडंटली किंवा विश्वासपूर्वक बोलणार नाही. ऑलिगोस्पर्मिया मोठा प्रॉब्लेम आहे सध्या. निदान परिवर्जन मगाशी सांगितल्याप्रमाणे वानरी गुटिका. वृक्षवटी म्हणून आयुर्वेद अर्कशाळेचं प्रॉडक्ट मार्केटला आहे, त्याच्यामध्ये बस्तांड वापरलेलं आहे. आपल्याकडे वृद्धी समाने ही सर्वेषां विपरीतही विपर्या, समानाने समानाची वृद्धी. ते जे बस्तांड जे आहे ना, ते बस्तांड त्या वृक्षवटीमध्ये आहे, त्यामुळे मॅजिक काम करते. नेहमी ह्या केस करताना पहिल्यांदा शरीराची शुद्धी करून घ्यायची. मग योगबस्ती असेल, विरेचन असेल, अन्य काही, आणि मग हे सगळे कल्प वापरायचे. खूप चांगला उपयोग बघायला मिळतो. आपल्याकडे चंद्रप्रभा आहे, इतक्याच फालतू कारणासाठी आपण वापरतो. कारण जरा काही लघवीची तक्रार वाटली की चंद्रप्रभा, पण वस्तुतः चंद्रप्रभा इतका सोपा आणि साधा वापरायचा कल्प नाही आहे. तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. चंद्रप्रभा कशी वापरायची, कुठे, ही दुधाच्या बरोबर अनुपानाने सकाळी अपान काळी किंवा रसायन काळी ती वापरायची, तर त्याचे रिझल्ट्स मिळतात. चंद्रप्रभा लघवीला जळजळ झाली की वापरायचा कल्प नाही, हे लक्षात घ्या. बस्ती, तिक्तक्षीर बस्तीमध्ये कवच बीज चूर्ण आणि अश्वगंधा घृत टाकायचं. तिक्तक्षीर बस्तीचा फॉर्म्युला मी जो वापरतो, बाकी सगळेजण पंचतिक्तक चूर्ण वापरतात, मी ते वापरत नाही. मी वापरतो गुळवेल, ज्येष्ठमध, काडे किराईत आणि कडू पळवळ अशी 4 द्रव्य समभाग घ्यायची. 15 ग्रॅमची भरड, 1 कप दूध आणि अर्धा कप पाणी, ते भिजवायचं 15 मिनिटं, मग उकळवायचं. पाणी आटून गेलं की जे दूध शिल्लक राहतं त्याच्यामध्ये ही द्रव्ये टाकायची आणि मॅजिक इफेक्ट्स आहे. तिक्तक्षीर बस्तीवरचे माझं यूट्यूबवरचं व्याख्यान ऐका, त्याच्यात सगळं दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्या एवढा ब्रॉड स्पेक्ट्रम कल्प आयुर्वेदात कुठलाही नाही. आणि 7 धातू, 3 मल, सगळ्यांचे उपधातू, ह्या सगळ्यावर काम करणार असं द्रव्य कल्प म्हणजे तिक्तक्षीर बस्ती आहे. याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो. माझ्याकडे इंद्रलुप्ताची केस चालू होती. इंद्रलुप्त खूप असल्या कारणाने मी त्याला तिक्तक्षीर बस्ती देत होतो. त्याला मी महातिक्त घृतच टाकलेलं होतं सुरुवातीला, आणि नंतर शतावरी घृत. तर नेहमी एक लक्षात घ्या, बस्ती देताना मुखदुर्बळासारखं आपलं मुख्याने करायचं नसतं का. बस्ती देताना आपण पेशंटशी डायलॉग करत राहायला पाहिजे. डायलॉग करताना काही शेअर, आपली इन्फॉर्मेशन त्याला शेअर करायची असते, त्याची इन्फॉर्मेशन आपण शेअर करायची असते. त्यामुळे बोलत राहायला पाहिजे. त्याला बस्ती देताना मी असं म्हटलं की आपण आता बस्ती देतोय, यंग पेशंट होता तो, तुम्हाला बस्तीने काही वेगळा फायदा जाणवला का. तशी तोंडाला म्हणजे काय म्हटलं, याच्यामुळे तुमच्या पायात गोळे येत असतील तर ते थांबले असतील, कुठे कंबर दुखते, कुठे गुडघे दुखते, तत्सम काही ना काही बिमारी असेल तर ती पण ह्याने कमी होईल. तर त्याचं लग्न होऊन 5-6 वर्ष झाली होती. तर ह्यानी मला जी सांगितलेली गोष्ट आहे ती खूप धक्कादायक आहे आणि आपल्याला लक्षात घेण्यासारखी काय इफेक्ट होऊ शकतो. त्याने असं सांगितलं की लग्नानंतर पहिल्या काही वर्षातच 1 किंवा 1.5 वर्ष एका रात्रीत मी 2 वेळा संभोग करू शकलो. त्याच्यानंतर हे नव्हतं. हे बस्ती चालू केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ही क्षमता वाढली. आणि लक्षात एवढा त्या तिक्तक्षीर बस्तीचा इफेक्ट आहे. त्यातली कल्प जी आहे, तिक्तक्षीर बस्ती हा जसा आपण सॅटेलाइट सोडतात ना, तो अग्निबाण असतो आणि वरचं सॅटेलाइटचं वजन 30 किलो 35 किलोचं असतं. तसं तिक्तक्षीर बस्तीचं आहे. त्यातलं तुम्ही घृत कुठलं वापरताय किंवा अन्य कंटेंट, ते टार्गेट अचीव करणार असतं. बाकीचं हे अग्निबाणासारखं काम करत असतं. त्यामुळे याचा खूप चांगला उपयोग होतो. यापन बस्ती आपल्यापैकी वापरत असतील, मुस्तादी यापन, शतावरी, हे सगळे चरक सुश्रुतात आलेले पाठ आहेत. हल्ली आता ह्याचं रेडीमेड सगळी सॅचेट्स मिळतात. फक्त एकत्र आणायचं, उकळवायचं, विशिष्ट प्रमाणात हे करायचं, मिक्सिंग करायचं आणि द्यायचं. खूप चांगले परिणाम होतात. विशेषतः मुस्तादी यापन, राजा यापन बस्ती आपल्याकडे सांगितलेलं आहे.
त्याचे वर्णन आहे ते तुम्ही ग्रंथात जाऊन बघू शकता. नेक्रोस्पर्मिया, हल्ली हे पण पेशंट बघतात. भावी साठे आपल्याकडे वैद्य होऊन गेले, अनेकांना परिचित असते. ते असं म्हणायचे की आत्ताची जी इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ती धातूंना तपासण्याच्या खिडक्या आहेत असं ते म्हणाले. स्पर्म काउंट आपण ज्यावेळेस चेक करतो ना त्यावेळेला हे सगळं चित्र समोर येतं की त्याची क्वांटिटी किती आहे, त्याचे काउंट किती आहे, त्याच्यानंतर मोटिलिटी किती आहे, नॉर्मल स्पर्म्स किती आहेत, ॲबनॉर्मल किती आहेत, ॲबनॉर्मलमध्ये सुद्धा ज्याचं हेड नाही आहे, ज्याचं टेल नाही आहे, असं सगळं बघायला मिळतं. तो रिपोर्ट बघितल्यानंतर आपल्याला येतं अस्थानोस्पर्मिया, नेक्रोस्पर्मिया. ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की शुक्राची नेमकी विकृती काय, आणि मग आपण परफेक्ट ट्रीटमेंट त्या ठिकाणी करू शकतो. आपल्याकडे द्रव्यगुण शिकताना शुक्र शोधन गण, शुक्र संजनन गण असे गण शिकवलेले आहेत. हे सगळे पेशंट करताना मी जो निरोवस्थी द्यायचा पहिल्यांदा शुद्धीसाठी, आजकालचा शब्द आहे त्याला डिटॉक्स. मोठं काहीतरी बोललं इंग्रजी म्हणजे बरं वाटतं, त्यामुळे तो डिटॉक्सिकेशनसाठी नेहमी ह्या सगळ्या पेशंटला सुरुवातीला योगवस्तीक्रम करायचा. या योगवस्तीमध्ये दशमुळं आपण वापरतो. इथे विद्यार्थी असतील तर गेल्यानंतर दशमुळाचं वर्णन भावप्रकाशात मुद्दाम वाचा. शरीरातले कसे दोष बाहेर निघतात त्याचं वर्णन आहे. त्याच्या जोडीला मुद्दामून एरंडमूळ अजून ॲड करायचं. कारण एरंडाचं वैशिष्ट्य असं आहे, एरंड म्हटल्यानंतर आपल्याकडे लक्षात येते हे विरेचक आहे. एरंड हे वृक्ष आहे, एरंडे हे लक्षात घ्या. आणि म्हणून एरंडमूळ वेगळं ॲड करायचं. शोधन तर आहेच, आणि शुक्र शोधन गणाच्या काढ्याचा बस्ती त्यासाठी मी वापरतो. आणि म्हणून मी जळूकर परंपरेत जसे योगबस्ती देतात, म्हणजे पहिला 1 किंवा 2 मात्रा बस्ती द्यायचे, नंतरचे 7 सलग निरोह, त्याच्यामध्ये 50 ml तेल, काढा, मध, सेंधव आणि एसटी मधू प्रक्षेप द्रव्य टाकून निरोह द्यायचा, आणि मग शेवटचा अनुवासन. असा योगबस्ती केला तर हे नेक्रोस्पर्मियाचे पेशंटचा जो काही रिपोर्ट असेल तुमचा, ॲबनॉर्मल स्पर्म 60%, 48, 58, 2 किंवा 3रा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्पर्म काउंट करा, तुम्हाला असं लक्षात येईल की जवळजवळ 90% रिपोर्ट नॉर्मल असतो. आणि मग शेवटी एकच स्पर्म फर्टाईल होत असतो. मग नेक्रोस्पर्मियाला नंतर मग मी या गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत, शुक्र संजनन गणाच्या पण आणि शुक्र शोधन गणाच्या पण. आणि अजून एक औषध आहे, वैद्यकीय रत्नावली काढलं तर शाल्मली मूळ. आता हा दुर्लक्षित विषय आहे, पण आपल्याकडे शाल्मलीची झाडं सुकाळानी आहेत. तर त्या शाल्मली मुळाला च्या चूर्णाला शाल्मलीच्याच काढ्याच्या 3 भावना द्यायच्या आणि त्याच्या गोळ्या करून घ्यायच्या. ह्या इतक्या चांगल्या आहेत कारण ते अत्यंत वृक्ष, पुढच्या वाजिकर आहारामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर अशी चिकित्सा केली तर हे नेक्रोस्पर्मियाचे पेशंट फटाफट कमी होतात असं माझा अनुभव आहे, आणि खूप चांगला सक्सेस रेट बघायला मिळतो. हा एक मोठा प्रॉब्लेम मगाशी मी म्हटल्याप्रमाणे डोंबिवलीला आम्ही एक चॅरिटेबल OPD चालवायचो. तर आमचे वैद्य केतकर जे आमचे गुरु आहेत ते नसले की ते मला पाठवायचे. मला आठवते की त्या काळी एक मुलगा लग्न झाल्यानंतर 1.5 वर्ष तो शरीर संबंध ठेवू शकला नव्हता. त्याची ज्यावेळेला मी हिस्ट्री घेतली त्यावेळेला हे हस्तमैथून, आणि मी जे मगाशी स्टेटमेंट केलं की मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदाचा ह्याच्याकडला दृष्टिकोन भिन्न आहे, ह्याचं कारण तो ज्या वेळेला त्याला लग्न ठरल्यानंतर डॉक्टरला भेटायला गेला, तो MBBS होता. त्याने सांगितलं हे काय नाही रे, हे वीर्य ओज हे काय फालतू आहे, भंपकपणा आहे. त्याचा तो बळी होता. माझ्याकडे आम्ही ज्या वेळेला ट्रीटमेंट करायचो, मला आठवत आहे 1.5 वर्षानंतर त्यांनी ज्या दिवशी पहिल्यांदा शरीर संबंध ठेवू शकला त्यावेळेला तो आमच्याकडे अक्षरशः पेढे घेऊन आला होता, आणि इतका म्हणजे आनंदी. आणि त्याच्या आधी तो रडला. कशासाठी रडला असेल? तो म्हणाला, डॉक्टर माझ्या आयुष्याचं काही झालं तरी चालेल, माझ्यामुळे एका त्या मुलीचं आयुष्य कशाला वाया घालवायचं. 1-1.5 वर्ष मी तिला सुख देऊ शकलो नाही, माझ्यासारखं करंटा मीच. पण त्याचं कारण म्हणाले हे डॉक्टर. हे लक्षात घ्या, अशा पेशंटकडे आपल्याला नीट बघावं लागतं, हिस्ट्री नीट घ्यायला लागते, आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून त्याला परावृत्त करावं लागतं. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये हे सगळं लक्षात येतं. त्याच्यामध्ये त्या ND देशपांडेंच्याच पुस्तकामध्ये श्रीफलादी चूर्ण म्हणून पाठ आलेला आहे, खूप सोपा आहे. आमलकी, शतावरी, ज्येष्ठमध, खडीसाखर आणि गोक्षूर एवढाच आहे. सगळी समभाग द्रव्ये घ्यायची,
प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, ऑलिगोस्पर्मिया असेल, मॅजिक इफेक्ट आहे. मी हल्ली त्याच्यामध्ये थोडासा अक्कलकारा मिक्स करतो, ज्याच्यामुळे शुक्राच्या स्तंभनाचं काम चांगलं होतं. आणि मग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचे केसेस असतील तर हे दिल्यानंतर सकाळ संध्याकाळ 1 चमचा चूर्ण दुधाबरोबर दिलं तर एकदम फटाफट रिझल्ट्स मिळतात. आणि अक्षरशः 2-2.5 महिन्यामध्ये रिझल्ट. एक किस्सा सांगतो, मुद्दाम राहत नाही म्हणून. माझ्याकडे एक भाई औषधाला येतो. भाई म्हणजे व्यवसाय पण तोच आहे. मी त्याला एकदा असं विचारलं, म्हणजे हिस्ट्री घेत होतो. त्यांनी पहिल्यांदा वेगवेगळी कारणं सांगितली. म्हटलं काय काम काय करतात? आपलं फायनान्स. हा माणूस गुंड आहे आणि रात्री सगळ्या हॉटेलचे हप्ते गोळा करायचं काम करतो. त्याला तो फायनान्सचं काम होणार. कारण मी हिस्ट्री घेतली तर तो म्हणाला मी सकाळी 5ला झोपतो किंवा 6ला झोपतो. म्हटलं रात्रभर काय करतो? हे फायनान्सचं. त्याला हा प्रॉब्लेम होता. फलादी चूर्ण दिल्यानंतर तो माझ्याकडे आता काय करतो, तो फोन करतो मला. तो गुरुजी म्हणतो, गुरुजी जरा औषध पाठवा ना. आणि मग त्याचा तो दुसरा फायनान्स असिस्टंट फायनान्सर असते, तो येतो, चूर्ण घेऊन जातो. मजेचा भाग सोडून द्या, इफेक्ट्स इतके फंटास्टिक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिक्तक्षीर बस्ती मोठ्या प्रमाणात उपयोग आहे. एक जाती फलादी वटी म्हणून वैद्यनाथचं पूर्वी प्रॉडक्ट होतं, आता ते बॅन झालेलं आहे. ते याचं आईफेन म्हणजे अफूयुक्त आहे. इतके मिरॅकल इफेक्ट्स होते. मी पूर्वी त्या गोळ्या खूप मोठ्या प्रमाणात परचेस करून ठेवल्या होत्या, पण आता ते मिळत नाही. पण आपल्याला आता कसं आहे माहिती आहे का, अफू तुम्हाला बिल घेऊन मिळणार नाही, विदाऊट बिल मिळू शकतं. तर तुम्ही हे करू शकता. आणि नाही तर अफूची बोंड, त्याचं म्हणजे खसखस, तुम्ही खसखशीची खीर करून द्या त्याला पर्याय म्हणून. हे आम्हाला जळूकर मॅडमने शिकवलं की पर्याय आपल्याला देता आले पाहिजे. त्यामुळे असं द्या, जायफळ देऊ शकता, काही नाही तर उगाळून दुधामध्ये, तर त्याच्यामुळे स्तंभनाचं काम चांगलं होतं. त्याच्यानंतर कुष्ठ कुळिंजन. आता कुष्ठ चांगलं मिळतं की नाही हा थोडा वादाचा मुद्दा आहे. मी नेहमी असं सांगतो की पेशंट आपल्याला बरंच काही शिकवत असतो. माझ्याकडे एक केस होती की ज्याला उदर होता, त्याच्यानंतर एसोफेजियल व्हरायसिस होते, त्याला पूर्वी कॉक्सची हिस्ट्री होती. ही सगळी केस गॉन झालेली होती. ती आम्ही ट्रीट केली. आमचं जे यशोदीप 97 म्हणून पुस्तक झालं त्यात ती केस लिहिलेली आम्ही. ती सगळी बरी झाल्यानंतर औषधी चिकित्सा बंद केली, पण त्यांना दम्याचा पूर्वी हिस्ट्री होती, त्यामुळे म्हणाले काही औषध द्या. मी त्यांना कुष्ठकुळिंजन दिलं. म्हटलं रोज उगाळायचं आणि 1 चमचाभर तेवढं घ्या, सकाळ संध्याकाळ घेतलं तरी तर एकदा. हे गेले आणि 15 दिवसांनी आले. मला म्हणाले, वयस्कर होते तसे, मला म्हणाले डॉक्टर तुम्ही मला औषध काय दिलंय? म्हटलं का? तशी म्हणाले हो ती टेक्सची इच्छा खूप होती आणि इरेक्शन. तशी मी त्यांना वेळ मारून दिली. अहो म्हटलं ते इतके आजारी होतात, आता तब्येत सुधारली जरा, त्यामुळे आपोआप नैसर्गिक झालं असेल. म्हणून मी त्यांना आपलं वाटाण्याच्या अक्षता लावून पाठवलं. डोक्यातला विषय गेला नाही. मग घरी गेल्यानंतर पुस्तक काढलं परत आणि कुष्ठकुळिंजन वाचलं. आपण गेल्यानंतर मुद्दाहून वाचा. कुष्ठकुळिंजन हे कामोत्तेजक आणि वृक्षसंग. म्हणजे पेशंट कसं शिकवतो तर इतकं प्रभाव. आता हे कुष्ठकुळिंजन म्हटलं तर किती, त्याची कॉस्ट काहीच नाही आहे, पण ज्या प्रॉब्लेमला त्याचं सोल्युशन आपण देतोय ना त्याची किंमत लाखात आहे, लक्षात घ्या. मगाशी मी सांगितलेली वानरी गुटिका, मकरध्वज मागे स्टॉल लागलेलाच आहे. मी त्यांना म्हटलं मगाशी तुमच्या औषधावर मी बोलणार. हा सिद्ध मकरध्वज हा सुद्धा खूप चांगला याच्यामध्ये काम करतो. आता मकरध्वज म्हटल्यानंतर लोकांच्या डोक्यात फक्त सेक्शुअल प्रॉब्लेम येतो. म्हणजे मला आठवते आमच्या वर्गात असलेली मुलगी मुंबईतच राहते, तिने एकदा फोन केला, अरे विनय असा असा त्रास आहे, काय करू? म्हटलं तू मकरध्वज घे. तशी हे मला काय मकरध्वज येतो का? अगं मूर्ख, म्हटलं ते मकरध्वज म्हटलं की फक्त सेक्शुअल टॉनिक नाही येते. म्हणजे तुम्हाला माहित नसेल तर डिप्रेशन मधलं सगळ्यात चांगलं औषध मकरध्वज. असं अनेक याच्यामध्ये ते उतारवयातही वापरता येतं, कारण शेवटी ती शुक्रावर ओजावर काम करणार आहे ना. मग जिथे जिथे ओजक्षय आहे, जिथे जिथे शुक्रक्षय आहे, जिथे शुक्राचं काम वाढण्याची आवश्यकता आहे तिथे वापरता येतं. त्याच्यामध्ये कापूर आहे, लवंग, जायफळ आहे, कस्तुरी आहे, आपण सगळे बघू शकता. त्याची फलश्रुती दिलेली आहे. आता हे सगळे जेवढे वृक्षवाजिकर कल्प आहे ना,
यांना ही 100 ही संख्या कुठून आली माहित नाही, कारण या सगळ्यांच्या फलश्रुतीमध्ये 100 स्त्रियांशी संभोग करू शकाल असं वर्णन आहे. बघा तुम्ही, स्त्रीणाम शतम जयती नित्यशा, पुढचे कल्प आहेत त्याच्यात असंच वर्णन आहे. हा एक खूप सोपा साधा पाठ आहे. काळे तीळ, गोक्षूर चूर्ण बकरीच्या दुधाबरोबर क्षीरपाक पद्धतीने करायचं आणि मधाबरोबर खायचं. परत त्यांनी त्याच्यामध्ये दिलंय बघा, शपयती शांड्यम येत जनितम खूप प्रयोगेण प्राय हा हस्तमैथुनामुळे आलेलं दौर्बल्य ते घालवण्याचं काम करतं. आपल्याला माहिती असेल तर गोक्षूर हे इतकं सहज मिळणारं द्रव्य आहे आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूपच आहे, पण ते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप चांगलं, म्हणजे आजकाल 100रातले साधारणतः 70 पेशंट हे ऑस्टिओआर्थरायटिसचे असतात. गोक्षूर खूप चांगलं काम करतं. त्याचं कारण रिजनरेशन आहे ना, ती तिथे आहे, कारण तेथे डिजनरेटिव्ह डिसीज आहे तो, त्याच्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. व्हेरिकोसिल बरं होत नाही वगैरे लोकांचं, व्हेरिकोसिल तर पूर्ण बरं होऊन कन्सिव्ह झालेले मी पेशंट दाखवू शकतो तुम्हाला. त्यामुळे व्हेरिकोसिल हा तसा रक्तप्रदोषाच्या व्याधीमध्ये जातो. त्यामुळे त्या मुलाला थंड पाण्यामध्ये स्क्रोटमचा भाग भिजवून बुडवून ठेवायला सांगायचा, आंघोळीच्या आधी नंतर एक 15 मिनिटं सकाळ संध्याकाळ त्याचे उपयोग होतात. मगाशी हेतूंमध्ये मी तंग कपडे सांगितले. आजकाल सगळे सिंथेटिक फायबरचे कपडे वापरतात, विशेषतः इनर वेअर्स सगळी आहेत ती. आमच्या वेळेला मांजरपाट आणून कपडे शिवून घालायची पद्धत होती, आम्ही अजूनही वापरतो तसेच, पण आताची समाजातली स्थिती तशी नाही आहे. त्याचाही परिणाम आहे लक्षात घ्या. आणि 100% म्हणून तुम्ही कॉटन घेतलं तरी त्याच्यात सिंथेटिक फायबर आहे, लक्षात घ्या. अगदी VIP ची अंडरवेअर आणली तरी ती सिंथेटिक आहे. त्यामुळे चांगली खादीची किंवा मलमलचे किंवा सुती कपडे म्हणजे कापड घेऊन शिवलं तर ते केव्हाही आरोग्याला हितकर आहे, कारण त्याचा संबंध त्या उष्णतेशी आहे. योगबस्ती मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दशमूळ एरंडमुळाचं याने योगबस्ती, यापन बस्तीचा उपयोग होतो. विरेचन, कारण रक्ताची चिकित्सा विरेचन आणि रक्तमोक्षण आहे, त्यामुळे 15-15 दिवसांनी विरेचन द्यायचं. मला आठवतंय की आपल्यापैकी पण जे इथे वयस्कर आहेत की पूर्वी महिन्यातनं एकदा एरंडेल पाजायची पद्धतच होती, आणि त्यावेळेला तर इतकं गिळगिळीत घट्ट आणि त्याला वास असायचा, पण काय नाही, कानाखाली बसायची आणि ती वाटीभर एरंडेल सकाळी प्यायचं. माझ्या वापरात एरंडेल खूप आहे, माझ्याकडे परिचित जेवढे विद्यार्थी वैद्य त्यांना माहिती आहे. तर एरंडेल हे वृक्ष आहे, लक्षात घ्या. आपल्याला नित्य सेवनीय रसायन सांगितलेलं आहे, रोज रसायनाचं सेवन केलं पाहिजे. हल्ली आम्ही कोणी काही करत नाही, आणि रसायन म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर च्यवनप्राशच येतं, असं नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे विरेचन, रक्तमोक्षण, व्हेरिकोसिलचं असेल तर तुम्ही क्युबॅटल फोसातनं कुठनंही करणं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे औषधं, आता दशमूलारिष्ट आपल्यापैकी किती जण वापरतात, आणि ह्या अँगलनी त्या दशमूलारिष्टाची फलश्रुतीमध्ये शुक्र फल प्रदाह असं म्हटलेलं आहे. आपण काय करतो की परिपाठाचा काढा अमक्यासाठी, कुमारी असो अमक्यासाठी, अमुक एक असो अमक्यासाठी, त्याला लेबल लावून टाकलंय, म्हणजे आरोग्यवर्धिनी म्हटलं की फक्त कामाला. आम्ही 132 विकारात मी आरोग्यवर्धिनी वापरतो, पण आम्ही अशी चिकटवलंय. तसं दशमूलारिष्ट आहे, म्हणजे काही सुचलं नाही तर, नाही तर बाळंतिणीला द्यायचं औषध असं त्याचं वर्णन आहे, पण तसं नाही आहे. तुम्ही वापरून बघा दशमूलारिष्ट, दशमूळ काढा, त्याच्यामध्ये एरंडेल टाकून, तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. एक चांगल्या बस्ती चक्रदत्तातला पाठ आहे, अर्धमातृका बस्ती. बनवायला सोपा, कंटेंट खूप छोटे आहे आणि इझी आणि मोस्ट इफेक्टिव्ह. मी सांगितलेला इथला प्रत्येक कल्प त्याचा अनुभव घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किती द्रव्य त्याच्यामध्ये दिलेले: दशमूळ काढा, बडीशोप, सेंधव 1 तोळा, मध, तेल 8 तोळे आणि मदनफळ 4 तोळे. एवढाच आहे. त्याची सगळी मात्रा 240 ml मॅक्झिमम होते उकळवल्यानंतर, पण फंटास्टिक. आणि आमचे शेंडे शास्त्री सांगायचं तसं सगळ्यांना सांगायला लागते की आमच्याकडे पण कोर्स असतो, जसं B कॉम्प्लेक्सचे 8 इंजेक्शन आमक्याचे, तसं ह्याचा पण सांगायचं इतक्या इंजेक्शन बस्तीचा कोर्स करायचा. त्याप्रमाणे 8 बस्ती, 10 बस्ती, आणि मग तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात असं लक्षात येईल. त्याचंही चक्रदत्त, शुक्र संजननो ध्येया वातशोणित नाशना, म्हणजे हा परत व्हेरिकोसिल मध्ये चालणारा कल्प आहे असं आपल्या लक्षात येईल. हा एक छोटा पाठ चांगला आलेला आहे. कवच बीज, उडीद, खजूर, शतावरी, शिंगाडा आणि मनुका सिद्ध याचा बस्ती दुधाचा.
म्हणजे मला आठवतंय की जळूकर मॅडम आम्हाला शिकवायच्या, त्यावेळेला असं म्हणायच्या की जे जे वर्ण देतो ते सगळं खालनं द्यायचं असतं आणि आम्ही देतो. म्हणजे मी माझे बस्तीचे व्याख्यानं यूट्यूबवर ऐकले तर लक्षात दिलं असं एकही द्रव्य मी खालनं द्यायचं सोडलेलं नाही. तसं याच्यात आहे. हे सगळे उत्कृष्ट खाद्यपदार्थ आहेत, पण हे दुधात सिद्ध करायचे आहेत, त्याचा बस्ती द्यायचा आहे, एकदम चांगला उपयोग होतो. अजून एक बस्ती आलाय, कोंबडी असेल, कबूतर असेल, कुठल्याही पक्ष्याचं अंड, दूध, तूप, कवच बीज आणि श्वेत गुंजेचा पाला, त्याचा हे काढा उकळवून शिरपाक सारखं करायचं आहे आणि त्याचा बस्ती द्यायचा आहे. त्याचाही उपयोग आहे. ह्याच्यात परत शेवटी अंड्याचा जो बलक आहे म्हणजे गर्भ आहे तो आमगर्भच आहे ना. वृद्धी समानेही सर्वेशाम, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बला तैलाचा बस्ती सांगितलेला आहे वाजीकर म्हणून. केवळ बला तेल गरम करा, 70 ml 60 ml, किंचित सेंधव मीठ टाकायचं आणि त्याच्या बस्ती द्या. वृक्ष बस्ती म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये घृत तेल, क्षीर, शर्करा, मधु संयुक्ता, बस्त्या सदित दात, क्षीर मावसर साधना. एक सोपा पाठ आहे. मी नेहमी सोपे कल्प वापरतो. त्याचं कारण एवढे कल्प लक्षातही राहत नाहीत. 52 द्रव्य त्या ह्याच्यात आहेत, कोणाला कळत आहेत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पुष्पदन्वा म्हटलं की बरेच जण फक्त फिमेल इन्फर्टिलिटी मध्ये वापरतात. हा दोन्ही इन्फर्टिलिटी मध्ये वापरायचा कल्प आहे. त्याच्यामध्ये रससिंदूर, नागभस्म आहे, भंगाची भावना आहे, काढा, ज्येष्ठमत, शाल्मली, तर याच्यात शाल्मली आलेलं आहे बघा, ते वृक्ष आहे म्हणून. हा एक चांगला कल्प आहे. इथे पण मगाशी आलाय बघा, रमयंती शतरमा. अरे ही 100 संख्या कुठनं आणली? पण दीर्घम आयुष्य फलप्रद हा चांगला कल्प आहे. मेल फिमेल दोन्ही मध्ये वापरता येतो. कामधेनूर रस म्हणून आहे, गंधक आवळा समभाग आहे. आवळ्याचा स्वरस, शाल्मली, कंदक, वाताच्या 2 भावना आणि 1 मासा घृत मधासह दिला तर सोपा आहे. हा आता मी दाखवते यातले सगळे कल्प मार्केटमध्ये उपलब्ध आहे. नाहीतर हरणाचं शिंग, हे सस्याचं शिंग आणून उगाळून द्या तसं नाहीये, हे सगळं उपलब्ध आहे. महाकामेश्वर मोदक हाही आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यातलं प्रमाण आता इथे सांगितलं तसं आहे की नाही याच्याबद्दल मला गॅरंटी नाही, पण आता मार्केटला तो उपलब्ध आहे. याच्यातही नारीशतम च रमते न च शुक्र क्षय भवेत न तस्य लिंग शैथिल्यम वृद्धानां परम औषधम. नेहमी अभ्यास करताना त्याच्या फलश्रुतीचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्या फलश्रुती पूर्वीच्या काळी थोडंसं ज्याला आपण म्हणतो अलंकारिक दिला असेल, पण याचा अर्थ इट इज इफेक्टिव्ह फॉर दिस प्रॉब्लेम. गोक्षुरादी मोदक, गोक्षूर, शतावरी, मुसळी, यष्टी मोदक, कवच बीज एकत्र करून द्यायला सांगितलं. अत्यंत साधा आणि सोपा पाठ आहे. नारसिंह चूर्ण मार्केटला उपलब्ध आहे. आपण बघतो 3च औषध आहेत, शतावरी, गोक्षूर, वराळ, कंद. आपण हे घरच्या घरी करू शकतो. दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा देऊ शकतो. उडीद आणि उडदाचे डाळ, वाजीकर आहार म्हणून भैष्यच्या रत्नावली मध्ये बरंच काही आलेलं आहे. त्यातले साधे सोपे की जे आपण काही म्हणजे खूप कष्ट न करता करू शकतो असं प्रकार आहे. उडीद किंवा उडदाची डाळ तुपात भाजून दुधाबरोबर खीर करायची, साखर घालून घ्यायची. आता उडीद वृक्षात आपल्याला माहिती आहे, पण आपल्या एकंदर दैनंदिन जीवनात उडदाच्या डाळीचा वापर आपण किती करतो हा प्रश्न पडण्यासारखा विषय आहे. वृक्षाची व्याख्या बघायला नको. त्याच्यानंतर छागलाद्य घृत, हे खरं आलंय राजयक्ष्मा रोगाधिकारात, पण अत्यंत चांगलं प्रभावी औषध आहे. हे स्वतः मी पूर्वी घरी बनवलेलं आहे, त्यामुळे त्याची इफिकसी काय असते मी बघितलेली आहे. म्हणजे वेल नोन कॉक्सचे पेशंट छागलाद्य घृतावरती पूर्ण बरे केलेले आहेत. पण ते ह्या स्त्री रोगामध्ये शुक्र म्हणजे नष्ट शुक्र असेल तर त्याचा वापर सांगितलेला आहे. दशमूलारिष्ट मगाशी आपण वर्णन केलं होतं. उडदाचे गुण आहेत. पलांडू, आपल्याकडे कंदर्प वृक्ष पाक म्हणून एक पाठ आलेला आहे, आपल्यापैकी किती जणांनी वापरला आहे. हे जे मद्रासी कांदे मिळतात ना, छोटे सांबारात असतात किंवा हॉटेलात विनेगर मध्ये, ह्याला भोकं पाडायची आणि मधामध्ये हे कांदे 8 दिवस बुडवून ठेवायचे. 8 दिवस आपल्याकडे त्याच्यातलं पाणी आल्यामुळे ते मध नंतर खराब होतं, मग ते ओतून द्यायचे आणि ते चांगल्या मधात पुन्हा ते कांदे बुडवून ठेवायचे आणि रोज 1 कांदा सकाळी, 1 कांदा संध्याकाळी आणि त्याच्यावर चमचाभर मध. इतके मॅजिक इफेक्ट्स आहेत कंदर्प. याच्यामध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, त्याच्यानंतर ऑलिगोस्पर्मिया असेल, इच्छा होत नाही असेल. आपल्याकडे श्रावणामध्ये कांदा लसूण खात नाही, त्याचं कारण खरं हे आहे. ते निषिद्ध वगैरे काय नाही, ते कामोत्तेजक आहे.
साधना काही करायची उपासनेमध्ये, तर याच्यात अडथळा येऊ नये म्हणून हे आहे. आलं लक्षात? आपण त्यातला वैज्ञानिक संदर्भच बघत नाही. त्यामुळे हा कंदर्प वृक्षपाक खूप चांगला काम करतो. लसूण, त्याचं वर्णन वृक्ष, परत लसूण ही कामोत्तेजक पण आहे आणि शुक्र स्तुतिकर पण सांगितलेले आहे. मग आपल्याकडे गण सांगतात त्याच्यामध्ये माहितीमध्ये ते पण सांगितलेलं आहे. हा लसूण क्षीरपाक आणि कंदर्प वृक्षपाक मी वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे. माझ्याकडे एक मुलगी, माझीच लहानपणची मैत्रिणीची ती मुलगी होती आणि लग्नानंतर सगळे तपासण्या झाल्यानंतर तिचे फॉलिक्युल्स मॅच्युअर होत नाही असं लक्षात आलं आणि मग त्यांच्याकडे काय नाही, ते सगळे जे काही इंजेक्शन देतात त्याचा काही उपयोग होत नाही. मग शेवटी तिला असं वाटलं, अरे विनय असं असं, म्हटलं घेऊन ये. आल्यानंतर बघितलं मी सगळं तिचंच हे, आणि शेवटी एक लक्षात घ्या, ते 16व्या दिवशी 17व्या दिवशी वाढलं पाहिजे आणि रप्चर होऊन बाहेर जायला पाहिजे. म्हणजे पुनर्निर्मितीचं कार्य शुक्राचं आहे. पण मग इथे शुक्रवर्धक द्रव्य असं असलं पाहिजे की जे उष्णवीर्य पण असलं पाहिजे. आणि म्हणून मी त्या मुलीला रसोन क्षीरपाक सकाळ किंवा दुपारी एकदा आणि कंदर्प वृक्षपाक असा बनवून दिला. 2.5 महिन्यामध्ये तिचे फॉलिक्युल मॅच्युअर रप्चर झाले आणि ती कन्सिव्ह पण झाली. आता तिला 2 मुलं आहेत. म्हणजे मला आठवते की तिच्या मुलीच्या पहिल्या बारशाला मला बोलत एवढा चांदीचा कुंडा तिने भेट दिला होता. का तर ह्या औषधामुळे झालं. तर आणि हे मी खूप नंतर वापरले, अनेक पेशंटमध्ये वापरतो. तर ते केवळ मेलमध्ये न करता फिमेलमध्ये पण वापरता येतं. चालमली मूळ मी म्हटल्याप्रमाणे वात, त्याला साखर घालून द्यायचं आहे. एकदम विदारी कंद आणि साखर दूध आहे. जीर्ण शाल्मली मूळ, श्वेत मुसळी चूर्ण, दूध, साखर वगैरे. आता सध्या मिळणारं दूध हा मोठा परत चिंतेचा विषय आहे. पण शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. पण मी हल्ली आता सांगतो की आपल्यापैकी अनेक जण सेकंड होम घेतात, कुठेतरी जमीन घेतात, त्याच्याऐवजी एक गाय घ्या, एक गाय पाळा. आणि हे केलेलं आहे. आमच्या कल्याणच्या वैद्यांनी आता जवळजवळ 68 गायी आहेत त्यांचे. कोऑपरेटिव्ह बेसवरती गोशाळा चालू केलेली आहे. सगळ्या गाईचं दूध कल्याणमध्ये आणतात, गायचं तूप, त्याच्यापासून पंचगव्य, घृत, सगळे प्रॉडक्ट बनवतात. त्यामुळे करता येऊ शकतं. कारण उगाच कुठेतरी दापोलीला जाऊन प्लॉट घ्यायचा आणि 6 महिन्यांनी फक्त जळमट काढायला जायचं. त्याच्याऐवजी हे करा. आलं लक्षात? सप्तभावित आवळा चूर्ण, आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या स्वरसाच्या भावना द्यायच्या, बाकी काही नाही. इतकं सोपं आहे. आता मार्केटला आवळे यायला सुरुवात झालेली आहे. आपण करू शकतो. साध्या गोष्टी आहेत. ज्येष्ठमध, केवळ ज्येष्ठमध्ये एक असं द्रव्य आहे, आपण द्रव्यगुण काढलं तर सगळ्या गणांमध्ये येणारं द्रव्य ज्येष्ठमध आहे. त्यामुळे त्याला मध आणि तुपाबरोबर खायला सांगितलंय. मगाशी सांगितलेलं कवच बीज, कोकिलाक्ष बीज चूर्ण, धारोष्ण दुधाळ. कोकिलाक्ष म्हणजे तालीमखाना. किती जणांनी हा कधी चावून बघितलाय का, खाऊन बघितलाय का? तालीमखाना खाऊन बघा, नंतर तोंड उघडता येणार नाही, इतका तो घट्ट चिकट आहे. शुक्राचे मगाशी मी दोष सांगितले, तो अतिद्रव दोष घालवण्यासाठी तालीमखाना आहे. आणि हा तालीमखाना वातरक्त चिकित्सेमध्ये तुम्ही वापरता, कारण तो रक्तदोष नाशक पण आहे. त्यामुळे हे अत्यंत प्रभावी. शुक्र जर द्रवयुक्त झाला असेल ना, तर त्याच्यासाठी खूप चांगला उपयोग आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय सुंदररित्या मेल इन्फर्टिलिटी वरच्या ट्रीटमेंटच्या चिकित्सा कल्पांची आपल्या सगळ्यांना माहिती दिली आहे. कुणाला काही क्वेश्चन आन्सर? तर मी आपल्या चेअरपर्सन आणि को चेअरपर्सन यांना विनंती करते की सरांचा सत्कार करावा.
I would